अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, शुक्रवार, खरं तर शुक्रवारचा दिवस हा आपला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा कराल ह्या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी असतात। बघा, मला बऱ्याच कमेंट्स असतात की ताई शुक्र ग्रह मजबूत कसा करायचा। आता सगळ्यांनाच माहिती असेल की ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात धन, धान्य, पैसा हे सगळं काही भौतिक सुख जे आहे ना ते भरभरून असतं। त्याच्यासाठी शुक्र ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं। मग त्याच्यासाठी काय करायचं तर शुक्रवारच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा। खरं तर शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी विशेष ज्या सेवा करायच्या आहेत त्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तुम्ही त्या सेवा करू शकतात, माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतात, शुक्र ग्रहाच्या ज्या काही विशेष सेवा असतात त्या करू शकतात। शुक्रवारी केलेल्या खरं तर प्रत्येक सेवेने आपला शुक्र ग्रह मजबूत होत असतो। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। शुक्रवारच्या दिवशी ही एक वस्तू तुम्हाला तोंडात ठेवायची आहे, जी वस्तू तोंडात असल्याने लोक तुमच्याकडे इम्प्रेस होतील, लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। तुमच्या आयुष्यामध्ये जे गरिबी किंवा जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपत जाईल, पैसा आकर्षित होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल। बघा, ही एक वस्तू फक्त तोंडात ठेवल्याने किंवा ही एक वस्तू खाल्ल्याने तुमच्या आयुष्यातील असंख्य समस्या सुटत जातील। लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, समोरच्या एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी असेल, सासू ऐकत नसेल तर सासूला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी असेल, पतीच आणि तुमचं पटत नसेल तर पतीला आपल्याकडे खेचण्यासाठी असेल, पतींनी तुमचं ऐकण्यासाठी असेल, मुलांनी तुमचं ऐकण्यासाठी असेल, हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे। कुठल्याही शुक्रवारपासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकतात। या उपायाने तुमचा शुक्र ग्रहही मजबूत होईल, भौतिक सुखही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्याकडे जी अट्रॅक्शन पॉवर आहे तीही इन्क्रीज होईल। आता कुठली वस्तू आहे, काय उपाय आहे, हे सगळं काही पुढे मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय करू शकतात। याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे खडीसाखर। तुम्हाला 2 ते 3 खडीसाखरेचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे, खूपही छोटे नको, खूपही मोठे नको, मध्यम आकाराचे 2-4 खडीसाखरेचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत सेम त्याच प्रमाणात तुम्हाला हिरवी वेलची, ज्याला इलायची असं म्हणतो, ही हिरवी वेलची घ्यायची आहे। सगळ्यात अगोदर घरातील देवघराच्या समोर बसायचं आहे। बसल्यानंतर हातामध्ये सगळ्यात पहिली खडीसाखर घ्यायची आहे, हाताची मूठ बंद करायची आहे। ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्याच्यानंतर तुमची जी इच्छा असेल, कोणाला वश करण्यासाठी असेल, नोकरी मिळवण्यासाठी असेल, बढती मिळवण्यासाठी असेल, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी असेल, जी तुमची इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। खडीसाखर बाजूला ठेवून द्यायची। त्याच्यानंतर वेलदोडे घ्यायचे। आता वेलदोडे पण हातामध्ये घ्यायचे, हाताची मूठ बंद करायची, पुन्हा ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करायचा आणि जी वेलची आहे तीही आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायची आहे, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे। आता वेलची आणि खडीसाखर दोनही गोष्टी एका वाटीमध्ये ठेवायच्या। त्याच्यानंतर ह्या मिक्सरला लावायच्या, मिक्सरचं भांडं असं त्याच्यामध्ये लावायच्या आणि त्याची एक बारीक पावडर करून घ्यायची। ठीक आहे, ही पावडर तयार झाली की ती पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यायची। पुन्हा देवघराच्या समोर यायचं, देवघराच्या समोर एक दिवा लावून आसन टाकून तिथे बसायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या देवघरात जे श्रीयंत्र असेल त्या श्रीयंत्रावरती ही हिरवी वेलची आणि खडीसाखरेची जी पूड तयार केलेली आहे ती थोडी थोडी अर्पण करायची। श्रीयंत्र नसेल, माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा फोटो असेल त्याच्यावरती, मूर्तीवरती अर्पण केलं तरी चालेल। 3 बोटांनी थोडी थोडी अर्पण करायची आणि अर्पण करत असताना संपूर्ण श्री सुक्तम 1 वेळा म्हणायचं।
पूर्ण श्री सुक्तम जे आहे ते 1 वेळा म्हणायचं. श्री सुक्तम म्हणून झालं की त्याच्यानंतर हे जे आहे ते तिथे स्टॉप करायचं. अगदी किंचित किंचित जसं आपण कुंकुम अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही पावडर थोडी थोडी अर्पण करायची आहे. हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर लगेच श्रीयंत्रावरती अर्पण केलेली जी काही ही वेलची आणि खडीसाखरेची पावडर आहे ती बाजूला करायची, काढून घ्यायची. ती काढून एका छोट्याशा डबीमध्ये भरायची. त्याच्यानंतर घरातल्या 4ही कोपऱ्यांना ती अशा पद्धतीने फुंकायची. अगदी किंचित घ्यायची. अगोदर पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला 4 दिशेला थोडी थोडी फुंकून झाली की त्याच्यानंतर जी काही पावडर थोडीशी शिल्लक राहील ती तोंडात टाकायची. आणि ती तोंडातच सगळं ती खाऊन टाकायची. जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडाल की मला ही नोकरी हवीच आहे, नोकरीसाठी इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे आणि मला इथे माझं सिलेक्शन हवं आहे, त्यावेळेस फक्त ती थोडीशी खायची आणि तिथे नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं. पती ऐकतच नसेल, कितीही काय झालं पती ऐकतच नसेल, जेव्हा पतीशी बोलणार असाल किंवा जेव्हा तुमचं कन्व्हर्सेशन होणार असेल तेव्हा फक्त ती पावडर थोडीशी तोंडात टाकायची आणि पतीसोबत बोलायचं. सासूचं आणि तुमचं पटत नसेल, सतत वाद होत असेल तेव्हा ही थोडीशी जी पावडर आहे ती तोंडात टाकायची आणि सासूसोबत बोलत जायचं. म्हणजे ज्या ज्या कामात तुम्हाला यश हवं आहे, ज्या ज्या कामात तुम्हाला प्राप्ती हवी आहे, तुम्हाला प्रगती हवी आहे, त्या प्रत्येक वेळी ते काम करत असताना त्या ठिकाणी जात असताना अगदी किंचित पावडर आपल्या तोंडामध्ये टाकायची, ती ग्रहण करायची किंवा तोंडातच ठेवत ते जे काही काम असेल ते करायचं. या उपायाने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल. साखर असेल, जे खडीसाखर असेल किंवा मग हिरवा वेलदोडा असेल, या दोनही गोष्टी शुक्राच्या कारक मानल्या जातात. जेव्हा तुम्ही या दोनही गोष्टी अभिमंत्रित कराल आणि अभिमंत्रित करून जेव्हा याची पावडर तुम्ही कराल आणि पावडर जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावरती अर्पण कराल, बघा श्रीयंत्र म्हणजे काय तर माता लक्ष्मी. आपल्या घरात धन स्थिर होण्यासाठी, घराकडे लक्ष्मी सदैव खेचण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरात प्रसन्न ठेवण्यासाठी घरात श्रीयंत्र असणं खूप महत्त्वाचं असतं. धनाचे प्रॉब्लेम मिटवण्यासाठी श्रीयंत्र आपल्या घरात असणं खरं तर खूप खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, हे श्रीयंत्र जागृत असणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून वेळोवेळी आपण त्याच्यावरती कुंकुम अर्चन असंख्य सेवा करत असतो. पण जेव्हा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही पावडर म्हणजे वेलदोडा आणि त्याच्यासोबत खडीसाखरेची पावडर जेव्हा त्याच्यावरती अर्पण कराल, हिरवा वेलदोडा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ज्याच्या वासाने माता लक्ष्मी त्या ठिकाणी साक्षात प्रसन्न होते, प्रगट होते, माता लक्ष्मी आशीर्वाद देते. जेव्हा तुम्ही ही सुगंधित पावडर त्या श्रीयंत्रावरती अर्पण करत श्री सुक्तमाचं पठण कराल, त्या क्षणात तुमचे पैशा संदर्भातील अडचणी, अडथळे दूर होत जातील. तुमच्या घरामध्ये चहू बाजूने धनाचे मार्ग खुले होत जातील, कारण माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घराकडे प्रसन्न होईल. अभिमंत्रित केलेली ही पावडर जेव्हा तुम्ही डबेत भरून ठेवाल आणि जेव्हाही तुम्हाला यश मिळण्यासाठी तुम्ही ही ग्रहण कराल, तेव्हा ती पावडर तुम्हाला पूर्ण लाभ देईल. कारण जेव्हा श्रीयंत्रावरती तुम्ही ही पावडर टाकाल तेव्हा त्याच्यामध्ये एक ऊर्जा तयार होईल, त्याच्यामध्ये एक शक्ती निर्माण होईल आणि ही शक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. कुठलीही छोटी मोठी गोष्ट असेल बघा, त्याच्यामध्ये खरं तर ऊर्जा असणं किंवा एक आपल्याला आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या स्वतःत एक शक्ती असणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की एखादा महत्त्वाचा पेपर असतो, महत्त्वाची एक्झाम असते, आपण तिथे जात असताना सतत आपण ज्या देवांना म्हणतो, आता समजा मी स्वामींना म्हणते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, महाराज पेपर चांगला जाऊ दे, स्वामी मला असं होऊ दे, म्हणजे आपण एक ती शक्ती निर्माण करतो किंवा आपल्याला माहिती आहे की ही शक्ती येणार, मी आवाज दिल्यानंतर ही शक्ती येणार आणि माझी मदत करणार. म्हणजे आपल्या अवतीभोवती अशी एक शक्ती असते की जी आपली सतत मदत करत असते. जेव्हा तुम्ही ही पावडर करून डबीमध्ये ठेवाल आणि जेव्हा तुम्ही ती ग्रहण कराल, तेव्हा ती त्या पावडरमध्ये असलेली ऊर्जा आणि शक्ती तुम्हाला साथ देईल आणि जेव्हा ती तुम्हाला साथ देईल तेव्हा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, प्रत्येक काम यशस्वी होत जाईल, सर्व मनासारखं घडत जाईल. अत्यंत साधा उपाय आहे. शुक्रवारचा हा विशेष उपाय आहे. याने शुक्र ग्रह मजबूत होईल, भौतिक सुख प्राप्त होईल आणि इच्छित मनोकामना पूर्ण होईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.